नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. संपूर्ण मानवी जात ही रक्ताच्या नात्याने व रक्ताने बांधली गेलेली आहे. शरीरात रक्त असेल तोपर्यंत ऊर्जा असते. रक्त हे शरीरासाठी इंधनाचे काम करते. इतिहासामध्ये तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा देण्यात आली. यातून रक्त किती महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला कळतो. शेतात शेतकरी घाम गाळतो आणि सीमेवर सैनिक रक्त सांडतो. म्हणूनच जय जवान जय किसान असे म्हटले जाते. आजच्या धकाधकीच्या काळात रक्तगट माहीत असणे गरजेचे असते. रक्तदान करून आपण एखाद्याला जीवनदान देऊ शकतो. म्हणून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असं देखील म्हटलं जातं. पण त्यासाठी पहिल्यांदा प्रत्येकाला आपला रक्तगट माहिती असणं गरजेचं असतं. परंतु ग्रामीण भागात प्रत्येकाला हे शक्य नसतं. मात्र संस्थेने गोवर्धन पतसंस्थेने ही सुविधा मोफत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला रक्तगट समजण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पतसंस्थेचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. मी शालेय समिती व विद्यालय परिवाराच्या वतीने पतसंस्थेचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. यापुढे त्यांचे सहकार्य असे प्रतिपादन शालेय समिती अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी केले. ते गोवर्धन पतसंस्थेच्या वतीने जनता विद्यालयात आयोजित रक्तगट तपासणी व रक्तगट कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे यांनी आभार मानले. पतसंस्थेचे चेअरमॅन शरद रत्नाकर यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की संस्थेने सुमारे 15,000 रुपये खर्च करून जवळजवळ 600 विद्यार्थ्यांचे व युवा मित्र संस्थेच्या वतीने मुलींचे रक्तगट तपासल्यामुळे विद्यालयातील सर्व 749 विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी पूर्ण झाली असल्याने सोनांबे जनता विद्यालय तालुक्यातील एकमेव शाळा ठरली असल्याचं ते म्हणाले. सोसायटीचे चेअरमॅन तानाजी पवार, शालेय समिती सदस्य व प्रख्यात धन्वंतरी डॉक्टर राजेंद्र गोरे, सरपंच जनार्दन पवार, निवृत्ती बोडके, व्हाईस चेअरमॅन शंकर आव्हाड, कृषी साधन संस्थेचे चेअरमॅन दीपक वारुंगसे, संचालक सलीम शेख, भाऊसाहेब पवार, व्यवस्थापक संदीप घोडे, विनोद रोकडे, विकास गबाले, रामनाथ पवार, डॉक्टर शांताराम शिंदे, डॉक्टर विवेक बागुल, दशरथ पवार, शुभम डावरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भालेराव, सोनांबे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.